नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघणार नाहीये, तर नवीन पाटा घरी आणल्यानंतर कसा धुतला जातो वापरायच्या आधी ते बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक देखील स्टेप मिस नका करू। चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आता हा नवीन पाटा वरवंटा बघू शकता तुम्ही, खूप धूळ माती बसलेली आहे। आता ही धूळ माती आपल्याला काढून घ्यायची आहे। मसाला वाटायच्या अगोदर मी ह्यो ताराचा काता असतो तो कात्या व साबणाने घासून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे चांगला घासून घ्यायचा आहे। जे काही माती वगैरे असते ती निघून जाते, म्हणजे आपण जेव्हा मसाला वाटतो त्यामध्ये माती वगैरे कचकच लागत नाही। यासाठी आपल्याला चांगला पाटा वरवंटा घासून धुवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, एक बी स्टेप मिस करू नका। अशा प्रकारे अगोदर कात्या व साबणाने घासून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही माती किती निघत आहे, काळपट छानपैकी घासून घ्यायचा आहे। सगळीकडची माती काढून घ्यायची आहे, सगळ्या कोपऱ्यांनी देखील घासायचा आहे। आता वरवंटा देखील छान घासून घ्यायचा आहे। सगळीकडनं एकीकडनंच घासायचं नाहीये, सगळीकडनं घासायचं आहे, कारण की खूप माती असते पाटा वरवंटाला। अशा प्रकारे छान घासून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती माती निघत आहे। ताराचाच कात्याचा वापर करा अगोदर, म्हणजे त्याच्यामुळे माती सगळी निघते। बघू शकता तुम्ही चांगली माती निघली आहे। कलर देखील साबणाचा चेंज झाला आहे, व्हाईट नाही दिसत आहे, काळपट दिसत आहे। अशा प्रकारे घासून झालेला आहे। आता आपण धुवून घेऊया। बघू शकता तुम्ही फरक अगोदरचा आणि आत्ताचा, किती माती निघली आहे। आता पहिल्या टाइम आपण साबण व कात्याचा यूज करून धुतला आहे पाटा वरवंटा। बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा खूप क्लीन झालेला आहे पाटा वरवंटा, एकदम स्वच्छ दिसत आहे। आता सेकंड टाइम आपण त्यावर तांदूळ वाटणार आहे। तुम्ही घरात यूज करता त्यामधले कुठले देखील तांदूळ घेऊ शकता। तांदूळ वाटताना पाणीचा वापर करायचा नाही, कारण की अगोदरच पाटा वरवंटा वल्ला आहे आणि वरवंटाची एकच बाजू वाटायची नाहीये, तर फिरू वरवंटा सगळीकडनं वाटून घ्यायचा आहे, कारण की त्यामध्ये जी धूळ माती जी काय असती ती निघली पाहिजे। आणि पाट्यावरच्या देखील सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे, एकच बाजूकडून मधनच वाटायचं नाहीये, नाही पुढं मागं साईडला सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही माती धूळ असेल ते निघून जाईल आणि मसाल्यामध्ये आपल्याला कचकच व दगडमाटी काही लागणार नाही। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे।
तांदूळ वाटले गेलेला आहे आणि बघू शकता तांदूळचा कलर पांढरा नव्हे तर ग्रे कलर झालेला आहे, म्हणजे माती वगैरेचा कलर आहे तो. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही कलर किती चेंज होत आहे. दगडाचा कलर आता दिसत आहे, अगोदर ग्रे कलर दिसत होता पाट्याचा व वरवंट्याचा. अशा प्रकारे धुवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. जर तांदूळ नसेल तर शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल. आता आपण पाटा वरवंटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आता मी कोथिंबीरच्या दांडक्या असतात ते यूज केलेल्या आहे. जर कोथिंबीरच्या नसेल तर कुठल्या देखील भाजीच्या तुम्ही यूज करू शकता किंवा मेथीची भाजी देखील यूज करू शकता तुम्ही. अशा प्रकारे अगोदर ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे तिथली देखील माती वगैरे काय असेल ते निघून जाईल. अशा प्रकारे अगोदर करून घ्यायचं आहे आणि नंतर वरवंटा गोल गोल फिरवून सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे. पाट्याच्या देखील साईडला वरती खाली सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे माती वगैरे सगळं निघून जाईल. हे स्टेप्स फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही जेव्हा भाजीसाठी मसाला वाटण कराल पाठ्यावर तर त्यामध्ये माती लागन, कचकच लागन. म्हणून अशा प्रकारे 2-3 वेळा पाठा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळी माती निघून जाते आणि वापरण्यासाठी पाटा वरवंटा तयार होतो आपला. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खालनं वरनं साईडनं सगळीकडनं वाटून घ्यायचा आहे आणि वरवंटा देखील गोल गोल फिरवत वाटायचा आहे. एकीकडनंच वाटायचं नाहीये, नाहीतर एकीकडचीच धूळ माती निघेल व दुसरीकडची सगळी तशीच राहील. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सगळीकडनं वरवंटा देखील पुढनं मागणं सगळीकडनं वाटायचं आहे, मधनंच वाटायचं नाहीये. सगळीकडची माती निघाली पाहिजे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी खरडू खरडू वाटायचं आहे, म्हणजे सगळं निघून जातं. थोडा टाइम लागतो पण एकदम क्लीन निघतो आपला पाठा वरवंटा. अशा प्रकारे धुतल्यानंतर आता छानपैकी कोथिंबीरचे दांडक्या देखील पेस्ट तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटण आपलं करून झालेलं आहे. आता आपण धुवून घेऊया परत एकदा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे. किती क्लीन दिसत आहे पाटा वरवंटा. आता मोठं मीठ असतं ते घालायचं आहे आणि हळद. मोठं मीठ नसेल तर जे घरात यूज करता ते देखील तुम्ही वाटू शकता. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सगळीकडनं वाटून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद सगळीकडनं फिरवत फिरवत वाटायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. छानपैकी सगळीकडनं वाटून झालेला आहे. आता धुवून घेऊया. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळीकडनं धुवून घ्यायचं आहे. सगळी माती निघालेली आहे. पाहू शकता तुम्ही कलर किती चेंज झालेला आहे. आता त्यावर हळद घालायची आहे आणि तेल घालायचं आहे आणि सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. पाट्याला व वरवंट्याला सगळीकडनं अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. अजून एक रात्र असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आपला पाटा वरवंटा मग वापरण्यासाठी तयार होतो. पाहू शकता तुम्ही. असंच ठेवायचं आहे एक रात्र. दुसऱ्या दिवशी धुवायचं आहे स्वच्छ पाण्याने आणि मग तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. थँक्यू.